राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित धुळे शहरात भव्य रोजगार मेळावा यशस्वीरित्या संपन्न। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आयोजित धुळे शहरामध्ये भव्य रोजगार मेळावा यशस्वीरित्या संपन्न झालाय। सदर मेळाव्याचे उद्घाटन खासदार सौ शोभाताई बच्छाव यांच्या हस्ते संपन्न झाले असून आमदार श्री कुणाल पाटील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। रोजगार मेळाव्याला जिल्ह्यातील व शहरातील तरुण बेरोजगार यांनी मोठ्या प्रमाणाने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। या रोजगार मेळाव्यामध्ये विविध क्षेत्रातील 59 कंपन्यांनी सहभाग नोंदवला, ज्यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगरमधील IT, BPO, फार्मा, ऍग्रीकल्चर, बँकिंग, सर्व्हिसेस, सेल, मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन, सिक्युरिटी, लेबर सप्लाय आदी क्षेत्रातल्या कंपनी सहभागी झाल्या होत्या। या रोजगार मेळाव्यामध्ये जवळपास 3200 तरुणांनी सहभाग नोंदवला। त्यापैकी जवळपास 624 तरुणांची निवड झाली असून 800 विद्यार्थी शॉर्टलिस्ट करण्यात आलेले आहेत। सर्वात जास्त तरुणांना नाशिक येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने संधी उपलब्ध करून दिली आहे। उर्वरित काही तरुणांना कंपनीच्या कार्यालयामध्ये प्रेझेंटेशनसाठी बोलवले जाणार आहे। या रोजगार मेळाव्यामुळे शहरातील तरुणांना एक मोठी संधी रणजित राजे यांनी उपलब्ध करून दिली। अतिशय चांगला उपक्रम त्यांनी घेतला असे खासदार सौ शोभाताई बच्छाव यांनी म्हटले। धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आज शहरामध्ये भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या रोजगार मेळाव्यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर अशा विविध शहरातून जवळपास 59 कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत। जवळपास 3 ते 4 हजार तरुण बेरोजगार असतील या ठिकाणी या मेळाव्यामध्ये सहभागी झालेले आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या आहेत, वेगवेगळ्या शिक्षण घेतलेले विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की जवळपास 1000 तरुणांना या ठिकाणी रोजगाराची आणि नोकरीची संधी या ठिकाणी मिळेल। अतिशय सुंदर या ठिकाणी उपक्रम झालेला आहे आणि धुळे जिल्ह्यातील तरुणांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे।